हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरीलाज किचन. आज आपण बघणार आहोत एकदम मजेदार अशी चिकन बिर्याणी. ज्यांनी कधीच बिर्याणी बनवली नसेल तेही ही बिर्याणी एकदम पटकन आणि मस्त अशी बनवू शकता. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चिकन बिर्याणी बनवण्यासाठी इकडे आपल्याला लागणार आहे अर्धा किलो चिकन. हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता यामध्ये आपण घालूया मसाले. मसाल्यांमध्ये आपण घालणार आहे 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 2 चमचे बिर्याणी मसाला. मी इकडे बाहेरचाच बिर्याणी मसाला घेतला आहे. कोणत्याही कंपनीचा तुम्ही बिर्याणी मसाला घेऊ शकता. तसेच यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत 2 चमचे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची मी पेस्ट करून ठेवली होती. ते मी 2 चमचे घेतले आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत दही. दही इकडे आपल्याला 4 ते 5 चमचे दही घालायचं आहे. आणि वजनीप्रमाणे हे पाव किलो 200 ग्राम एवढे दही असेल. आणि इकडे मी फ्राय करून ठेवलेला कांदा तो पण मी यामध्ये ॲड करणार आहे. कांदा इकडे उभा चिरून आपल्याला मीडियम टू लो गॅसवर फ्राय करायचा आहे. व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाली त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. 1 चमचा मीठ. आणि आता हे मिश्रण आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया. पूर्ण चिकनला हा मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे. आणि ह्याला आपण असेच 10 मिनटं ठेवणार आहोत. तर तुम्ही इकडे बघू शकता माझा पूर्ण चिकनला मसाला लावून झाला आहे. चिकन थोडा वेळ तसेच ठेवूया. तोपर्यंत आपण भात बनवून घेऊया. भात बनवण्यासाठी मी इकडे बासमती तांदळाचा वापर केला आहे. तुम्ही बासमती तांदूळ कोणतेही घेऊ शकता. तर मी अर्धा किलो तांदूळ घेतला आहे. हा तांदूळ मी 10 मिनटं भिजत ठेवला होता स्वच्छ धुवून. आता याला आपण शिजवून घेऊयात. त्यासाठी मी इकडे टोप घेतला आहे आणि टोपामध्ये मी तांदळाच्या अर्धे एवढं पाणी घेतलं आहे. तांदळाच्या थोडं जास्त पाणी म्हणजे कमीत कमी हे 700 मिली पाणी आहे आणि तांब्याने बोलतात तर 5 तांबे एवढं पाणी आहे. आता ह्या पाण्यामध्येच आपण थोडेसे गरम मसाले ॲड करणार आहे. त्यासाठी मी इकडे घेतली आहे 1 मोठी वेलची, दालचिनी, 3 छोट्या वेलची आणि चक्रीफूल. तसेच आपण ॲड करणार आहोत 7 ते 8 काळी मिरी आणि 4 ते 5 लवंग, तेजपत्ता, लिंबू अर्ध लिंबू घ्यायचं आहे आणि हे लिंबाचं पिळून आपल्या लिंबाची साल पण त्या पाण्यामध्येच घालायची आहे. जेणेकरून आपला भात एकदम सुटसुटीत होईल. 1 चमचा मीठ, 1 चमचा तेल आणि थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर पाण्यात घातल्याने त्याचा वास पूर्ण पाण्यात उतरतो. त्यामुळे यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत. आणि ह्या पाण्याला पूर्णपणे उकळी येऊन द्यायची आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता कशा प्रकारे पाण्याला उकळी आली आहे. याप्रमाणे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला तांदूळ पाण्यामध्ये सोडायचा आहे. तर इकडे मी अर्धा किलो तांदूळ घेतला होता. हा सर्व तांदूळ मी पाण्यामध्ये घालते आणि भात शिजवून घेऊया. तर इकडे आपला भात शिजला आहे. एकदा आपण चेक करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती मस्त आणि सुटसुटीत झाला आहे. हां, आता तुटतोय म्हणजे इकडे आपला भात शिजला आहे. आपल्याला खूप ओव्हर कुकी नाही करायचं आहे. मीडियम असं त्याला शिजवून घ्यायचं आहे. आता भात आपण चाळणीमध्ये काढणार आहोत. त्यासाठी आपण खाली टोप ठेवला आहे. कारण की आपण भात गाळून घेणार. त्यातील जे पण पाणी राहणार आहे ते पाणी आपण पुढे वापरणार आहोत. त्यासाठी मी हे पाणी टोपातच गाळून घेतलं आहे. आता आपण बिर्याणी बनवूया. बिर्याणी बनवण्यासाठी मी इकडे टोप घेतला आहे आणि 3 मोठे चमचे एवढं तेल घेतलं आहे. तेल गरम झालं आहे. त्यामध्येच 1 मीडियम साईजचा उभा चिरून घेतलेला कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. इकडे कांदा मीडियम टू लो गॅसवर आपण कांदा फ्राय करून तर इकडे आपला कांदा भाजून झाला आहे. मस्त याला गुलाबी असा कलर आला आहे. आता यामध्येच आपण ॲड करणार आहोत टॅमॅटो प्युरी. तर मी इकडे 2 वाट्या एवढी टॅमॅटो प्युरी घेतली आहे आणि मोठे 4 टॅमॅटो घेतले आहे. हेच मी मिक्सरला बारीक वाटून घेतले आहे आणि त्याची प्युरी बनवली आहे. तर आता ही पण आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत. तर तुम्ही इकडे बघू शकता किती मस्त कलर आला आहे आणि पूर्ण मसाला आपला भाजला गेला आहे. आता यामध्येच आपण ॲड करणार आहोत जे पण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन, ते सर्व चिकन यामध्ये आपण ॲड करणार आहोत. चिकन ॲड करून आपल्याला हे मिश्रण एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं आहे.
मीठ किंवा अदर मसाले आपण काहीच वापरणार नाही आहोत, कारण की आपण मॅरिनेट करताना मिठाचा वापर केला होता आणि भातातही आपण शिजताना मीठ घातलं होतं. त्यामुळे आता आपल्याला फक्त चिकन तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. हे चिकन आपण स्टार्टिंगला तेलामध्येच शिजवून घेणार आहोत. आता याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. आता याला 10 मिनटं मी असेच झाकून ठेवणार आहे. पहिले आपण तेलामध्येच परतून घेऊया. तर इकडे माझे 10 मिनटं झाले आहे. आता आपण एकदा परत हलवून घेऊया. हा खूप मस्त स्मेल येत आहे. तर एकदा चिकन आपण व्यवस्थित परत हलवून घेऊया. आणि आपलं चिकन इकडे अजून शिजलं नाही आहे. तर याला आता आपण परत 5 मिनटं असेच ठेवणार आहोत. स्टार्टिंगला आपल्याला चिकन तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे. आता हे चिकन आपण एकदा परत हलवून घेऊया आणि यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडेसे पाणी. तर मी इकडे जे मॅरिनेट करून ठेवलं होतं भांडं, त्यातच मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि हे पाणी आपण ॲड करणार आहोत. तर तुम्ही इकडे बघू शकता केवढं मी पाणी घातलं आहे. आपल्याला एवढंच पाणी घालायचं आहे आणि आता हे चिकन आपण 5 ते 7 मिनटं परत असेच शिजवून देणार आहोत, जेणेकरून आपलं चिकन सॉफ्ट होतं. त्यामुळे मी या प्रकारे चिकन शिजवून घेते आहे. आता याला परत झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं असेच होऊन देऊया. इथे 5 ते 7 मिनटं झाले आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आला आहे. आणि इकडे आपलं चिकन शिजलं आहे की नाही ते पण आपण चेक करूया. एकदा आपण हलवून घेऊया. तर इकडे तुटतं आहे, म्हणजे इकडे आपलं चिकन शिजलं आहे. आता यावरच मी आज लेअर लावणार नाही आहे, डायरेक्ट बिर्याणी बनवणार आहे. त्यासाठी मी इकडे खाली चिकनचा ग्रेव्ही ठेवली आहे आणि वरती पूर्ण राईस असं पसरवून घेणार आहे. तर याप्रमाणे मी पूर्ण टोपामध्ये राईस लावून घेतला आहे. आता यावरच थोडेसे फ्राय केलेला कांदा आणि मी इकडे पुदिना घेतला आहे. पुदिनाही आपण थोडा घालायचा आहे. थोडीशी कोथिंबीर आणि आपण जे पण पाणी गाळून ठेवले होते ते पाणी मी इकडे घेतले आहे. 1 कप एवढे पाणी घेतले आहे आणि ते पण पाणी आपल्याला यामध्ये घालायचे आहे. यावरच आपण 1 चमचा एवढे तूप ॲड करूया. तुपाने बिर्याणीला खूप छान टेस्ट येते. आणि मी इकडे 2 ते 3 थेंब एवढा केवड्याचा वापर केला आहे. तुम्ही नाही केलं तरी चालेल. आता इकडे आपली बिर्याणी शिजायला लागेल. ही वाफवण्यासाठी मी इकडे कॉटनचा कपडा घेतला आहे. कॉटनचा कपडा आपल्याला असं या प्रकारे बांधायचा आहे. जर कॉटनचा कपडा नसेल तर तुम्ही इकडे पिठाचा वापर केला तरी चालेल. तर मी इकडे कॉटनच्या कपड्यानेच बांधून ठेवणार आहे. बांधून ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि वजन ठेवायचं आहे, जेणेकरून वाफ नाही बाहेर जाणार. इथे 10 मिनटं झाले आहे आणि आता आपण बिर्याणी बघूया. हा खूप छान स्मेल येत आहे. तर इकडे आपली बिर्याणी रेडी झाली आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता किती मस्त असे बिर्याणी दिसते आहे. आता आपण ही सर्व करूया. तर इकडे आपली बिर्याणी रेडी झाली आहे. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा अँड शेअर करा.